नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपण जून महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची जी लागवड करतो त्याच्यामध्ये आर्यमनसारखी व्हरायटी असेल किंवा इतर व्हरायटींची जी लागवड करतो, जी लागवड केल्यानंतर आपण किंवा रोपांची लागण केल्यानंतर प्रामुख्याने सुरुवातीला ट्रेंचिंगचं नियोजन असेल, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे की ज्यामुळे जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये रोपं चांगल्या पद्धतीनं सेट झाली पाहिजेत. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना डंपिंग असेल, कॉलरॉट असेल किंवा जे मर रोग जाणवते किंवा गर जाणवते त्याच्यासाठी रोपं चांगल्या पद्धतीने सेट झाली पाहिजेत. त्याचबरोबर स्टमची जाडी असेल, पानांची ग्रीनरी असेल, बुडालगत फुटवा मिळाला पाहिजे, नागाळे असेल, थ्रिप्स असेल किंवा चांगल्या पद्धतीने आपला प्लॉट हा कमी दिवसामध्ये कमी ट्रेंचिंग असतील, कमी आळवणे असतील याच्यामध्ये सेट झाला पाहिजे. याच्यासाठी आपण कशा पद्धतीने ज्यावेळी सुरुवातीला रोपं लागण करतो त्यावेळी जर आपण व्यवस्थित पद्धतीने मॅनेजमेंट केलं तर आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होतो व पुढं जाऊन कोणती अतिरिक्त खतं असतील, फवारणी असेल याचा खर्च वाचतो. आता प्रामुख्याने रोपं लागण केल्यानंतर आपणाला 2 ते 3 दिवस कोणतीही ट्रेंचिंग करायची नाही. चांगल्या पद्धतीने रोपं ह्या वातावरणामध्ये सेट होऊन द्या. त्याच्यानंतर कुठंतरी 1-2% रोपं ही जे आपल्याला डंपिंग असेल किंवा रोपं मेलेले आपल्याला सांधवून घ्यायचे आहेत किंवा रोपं लागण करून घ्यायचे जे मेलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पहिली ट्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे 50 ml, त्याच्यासोबत आपल्याला ICL कंपनीचं 757 हे 50 ग्रॅम, रोको हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम याची गच्च ड्रेंचिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही एकरी 200 लिटर जर पाणी लागत असेल 250, 300, 350 लिटर पाणी वापरू शकता. चांगल्या पद्धतीने ड्रेंचिंग करून घ्या. पहिली ड्रेंचिंग झाली त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला दुसरी ड्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ICL कंपनीचं ॲक्वामाराईन हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिली म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 40 ते 50 ml पर्यंत घेऊ शकता. त्याच्यासोबत जी ICL कंपनीची टोमॅटो स्पेशल ग्रेड 1 ही पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल आपल्याला 16-12-36 हे घ्या नावाने ग्रेड पाहायला मिळते. त्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम व सल्फर हे एक्स्ट्रा पाहायला मिळतं की ज्यामुळे स्टमची जाडी चांगली होते, पानांना ग्रीनरी चांगली मिळते, रोपं सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने सेट होतात व बुडालगत फुटवा असेल किंवा जे आपल्याला सुरुवातीपासून फुटीचं प्रमाण असेल ते आपल्याला मिळतं. ते आपल्याला घ्यायचं आहे प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम व त्याच्यासोबत आपल्याला स्ट्रायकर प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम याची गच्च ड्रेंचिंग करून घ्या. ह्या 2 ड्रेंचिंग झाल्या कमीत कमी आपल्याला एक 10-12 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने. आता ह्या प्लॉटला आपला एकच ड्रेंचिंग झालेलं आहे. एका ड्रेंचिंगमध्ये तुम्ही पाहू शकता स्टमची जाडी असेल, रोपं चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत, चांगल्या पद्धतीने नवीन शेंडा चालू आहे, स्टमची जाडीसुद्धा आता व्हायला लागलेली आहे. तसेच कोणताही रोग नसेल किंवा रोपं चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत. आता आपण आज याला चांगल्या पद्धतीने दुसरी ड्रेंचिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपल्याला प्रामुख्याने ICL कंपनीची जी टोमॅटो ग्रेड 1 आहे ती रिपीट करायची आहे. ती प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम घ्या. त्याच्यासोबत थायमिथॉक्झाम मग तुम्ही स्लेअर प्रो घेऊ शकता, टाटाचं ट्रॉट घेऊ शकता. 15 लिटरच्या पंपासाठी 50 ml घ्या व त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचं एक ह्युमिक ॲसिड घ्या व गच्च ड्रेंचिंग करून घ्या. ह्या 3 ड्रेंचिंग झाल्या. परत कोणताही अतिरिक्त खर्च करायची गरज नाही. एक 20 किंवा 21व्या दिवशी तुम्ही बेनिव्हिया प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 मिली घेऊन त्याचा एक स्प्रे देऊन घ्या. सुरुवातीला जी नागाळे असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल किंवा जे अळीवर्गीय कीटक आहेत त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळणार आहे. याचा एक पहिला स्प्रे द्या. त्याच्यानंतर आता ड्रिपचं नियोजन कसं करायचं आहे. ह्या 3 ड्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर बेडमध्ये चांगल्या पद्धतीने ओलाव करा. त्याच्यानंतर कोणत्याही कंपनीचा चांगला मायक्रोरायझा एकरी 200 ग्रॅम, त्याच्यासोबत गुळ हा 2 किलो घ्या व ते एक सोडून द्या की ज्यामुळे तुम्हाला जे सुरुवातीला मुळांची वाढ असेल, जो फुटवा आपल्याला मिळवायचा आहे तो चांगल्या पद्धतीने मिळेल. कोणती खतं असतील किंवा अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होईल. मायक्रोरायझाचं एक ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर आपण ह्या प्लॉटचा सुद्धा व्हिडिओ देणार आहे की कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होत आहे. त्याच्यानंतर खतांचं मॅनेजमेंट असेल, फवारण्यांचं नियोजन असेल, कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता प्लॉट तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने एका ड्रेंचिंगमध्ये चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉट हा सेट झालेला आहे. अशा पद्धतीने नवीन शेंडा निघत आहे, स्टमची जाडीसुद्धा व्हायला लागलेली आहे. याला एकच ड्रेंचिंग झालेली आहे. आता ह्या जर 2 ड्रेंचिंग झाल्या तर कमीत कमी 2 ड्रेंचिंगमध्ये हा प्लॉट एका बांधणीला येणार आहे. त्याच्यानंतर आपण मायक्रोरायझाचं एक ॲप्लिकेशन देणार व त्याच्यानंतर 20-21व्या दिवशी आपण बेनिव्हियाचा पहिला स्प्रे. त्याच्यानंतर रोपांची वाढ कशा पद्धतीने आहे, फुटव्यांची संख्या कशा पद्धतीने आहे. फुटवा जर बुडालगत चांगल्या पद्धतीने निघत असेल तर तो फुटवा वाढला पाहिजे, त्याच्यासाठी फवारणी देणार आहे. जर फुटवा कमी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ICL कंपनीचं 11-36-24 त्याच्यासोबत एखादं स्वीट घ्या, एखादं हलकंसं
बुरशीनाशक घ्या. मग तुम्ही साप घेऊ शकता, M45 असेल, अँट्राकॉल असेल, त्याच्यासोबत एखादं इन्सेक्टिसाईडसुद्धा घेऊ शकता. मग कराटे असेल, रोगार असेल, यासारखे इन्सेक्टिसाईड घेऊ शकता. कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप करता येतो. वारंवार 1 दिवस अडाणी 1 दिवस गॅपने ड्रेंचिंग करायची, खतं सोडायची. यामुळे जास्त उत्पादन किंवा जास्त नफा निघतो. हा जो गैरसमज आहे तो आपणाला दूर करायचा आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.